बट आता सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जो मला एक खूप लोकांना हा क्वेश्चन आहे की जे लॉकडाऊनमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जे काही मार्केट होतं किंवा जे काही वॅकन्सीज बल्कमध्ये होत्या तर ते आता नाही आहेत ॲज कम्पेअर टू आत्ताची कंडिशन 2 वर्षापासूनचं. तर 2 वर्षापासूनचं मग हे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तेव्हा जास्त वॅकन्सी होत्या आता नाही आहेत, हा का डिफरन्स पडला आहे? आता ह्याच्या मागचं मी अगोदर ऑलरेडी बोललोय की वॅकन्सीज सेम आहेत, ठीक आहे. बट त्यावेळेला लोकांना माहिती नव्हतं की सॉफ्टवेअर टेस्टर काय असतं आणि किती इझी लेवलला आपल्याला आरामशी जॉब भेटू शकतो. कारण एकाच्या थ्रू एकाला असं रेफरन्स भेटत गेले, देन कॅन्डिडेट वाढले. वॅकन्सीज सेम आहेत, वॅकन्सीजमध्ये कधीच कमतरता नाही आहे. मार्केटमध्ये जेवढं पाहतोय आपण त्या लेवलला आणखीन प्रोजेक्ट येतच आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीनुसार नवीन नवीन ॲप्लिकेशन्स मार्केटमध्ये उतरतच आहेत. त्यामुळे वॅकन्सीची कमी नाही आहे. फक्त मार्केटमध्ये कॉम्पिटिशन एक हाय लेवलला गेले, दॅट्स इट. ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि राहिला प्रश्न टेस्टिंगचा, तर टेस्टिंगचं आय थिंक मी एवढं सांगेल की थोडंसं करिअर